नमस्कार मित्रांनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मंदारला कामावर जायला खूप उशीर झाला होता. त्याची नेहमीची एक सवय होती. दर मंगळवारी गणपती मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे आणि मग तिथून कामावर जायचे. आजही तो नेहमीप्रमाणे गणपतीला जाण्यासाठी निघाला होता. नेहमीची ट्रेन चुकल्याने त्याला जरा उशीर झाला होता. तिकडे पोहोचून पटकन दर्शन घेऊन तो तिथल्या भिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी गेला. पैसे देताना त्याला जाणवले, तिथे एक मजबूत असा नवीन हात आहे. त्याला आश्चर्य वाटले, एवढा मजबूत हात भीक का मागतोय? मंदारने त्या भिकाऱ्याला पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्या भिकाऱ्याने स्वतःला झाकून घेतले. उशीर होईल म्हणून मंदार जास्त विचार न करता तिथून निघून गेला. असेच दिवस चालले होते. मंदारचा दिनक्रम चुकत नव्हता. दर मंगळवारी गणपतीला जाणे आणि तिथल्या भिकाऱ्यांना पैसे देणे हे त्याचे नित्याचेच झाले होते. मंदार नेहमीच तो मजबूत हात बघायचा भीक घेताना, पण तो माणूस काही त्याला दिसत नव्हता. मंदारने हर तऱ्हेने प्रयत्न केला, पण शून्य प्रतिसाद. तो भिकारी काही मंदारला दाद दागू देत नव्हता. त्या दिवशीही नेहमीसारखा मंदार गणपतीला गेला. दर्शन घेऊन पैसे वाटायला गेला, पण आज त्याला पैसे घेताना तो हात दिसलाच नाही. नाही तो माणूस दिसला. संध्याकाळी येऊन पाहू म्हणून मंदार तिथून निघून गेला. संध्याकाळी मंदार घरी आला, तो थकूनच. आल्या आल्या त्याची चिमुकली त्याला बिलगली तशी त्याच्या चेहऱ्यावर छान स्माईल आली. बाबा, आज मला बक्षीस मिळाले, ती चिमणी मंदारला म्हणाली. अरे वा, कशाचे बक्षीस मिळाले माझ्या छकुलीला? मंदार म्हणाला. बाबा, मला ना डान्समध्ये बक्षीस मिळाले, म्हणत तिने मंदारच्या गालावर ओठ टेकवले आणि पळाली. मंदार हसला आणि फ्रेश होण्यासाठी निघून गेला. त्यांची ती गंमत पाहणाऱ्या त्या दोघी हसतच किचनमध्ये शिरल्या. मानसी चहा, मंदार म्हणत तिथल्या सोफ्यावर बसला. तो कसला तरी विचार करत होता. अहो, चहा म्हणत मानसीने तिच्या हातातील चहाचा कप मंदारला दिला. त्याने तो कप हातात घेतला व चहा पिऊ लागला. मानसीने त्याच्याकडे पाहिले आणि तिथेच त्याच्या शेजारी बसली. काय झाले? कसला विचार करत आहात? आल्यापासून बघत आहे मी, मानसी म्हणाली. मानसी, अगं गेल्या 2 महिन्यांपासून एक वेगळीच गोष्ट घडत आहे. मी गणपती मंदिरात जातो ना, तिथे मी नेहमी तिथल्या भिकाऱ्यांना पैसे देतो. तुला माहीत आहे, या 2 महिन्यात तिथे एक नवीन भिकारी आला आहे. त्याला पाहिले की असे वाटते की त्या माणसाला मी ओळखतो. कुठेतरी पाहिले आहे मी त्याला. पण जेव्हा जेव्हा मी त्या माणसाला पाहायचा प्रयत्न करतो, तेव्हा तेव्हा तो माणूस स्वतःला लपवून घेतो. मंदार असे म्हणून निराश असला. अहो, मी काय म्हणते, एवढे वाटते आहे तर तुम्ही बोला ना त्या माणसाशी. विचारा त्यांना ते कोण आहेत, तिथे कसे आले. मानसीने असे म्हणत मंदारच्या हातावर हात ठेवून त्याला आश्वासित केले आणि उठून चहाचा कप घेऊन किचनमध्ये निघून गेली. मानसी, आई कुठे आहे? मंदार म्हणाला. आई आणि शिवण्या बागेत गेल्या आहेत, मानसी म्हणाली. बरं, मी जाऊन येतो जरा आकाशकडे, म्हणत मंदार बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी पुन्हा मंदारचे रुटीन चालू झाले. त्याला कधी मंगळवार उजाडतो आणि त्या भिकाऱ्याला भेटतो असे झाले होते. दुसऱ्या आठवड्याला तो पूर्ण तयारी करून ऑफिसला हाफ डे घेऊन मंदिरात गेला होता. बाप्पाच्या मूर्तीपुढे नतमस्तक होऊन तो भिकाऱ्यांकडे निघाला. सर्वांना पैसे दिले, पण त्याला पाहिजे ती व्यक्ती तिथे नव्हतीच. त्याने तिथल्या भिकाऱ्यांना विचारले तर 2 ते 3 दिवस तो माणूस आलाच नाही असे त्या दुसऱ्या भिकाऱ्याने सांगितले. मंदारला वाईट वाटले. त्याने काहीतरी विचार केला. तिथल्या भिकाऱ्यांना काहीतरी विचारले आणि त्या दिशेने निघाला. काही अंतरावर आल्यावर त्याला खूप मोठी झोपडपट्टी दिसली. कसाबसा तो त्या झोपडपट्टीत शिरला. तिथली अवस्था पाहून त्याला कसेसेच झाले. बराच वेळ चालल्यानंतर तो एका ठिकाणी थांबला. तिथे बरेच भिकारी बसलेले दिसले. त्याची नजर त्या भिकाऱ्याला शोधत होती. मंदारला तो भिकारी काही दिसला नाही. त्याने तिथल्याच एका भिकाऱ्याला विचारले तेव्हा तो परत मंदिरात गेला असे सांगितले. मंदार निघाला आणि मंदिरात जायला लागला. काही वेळाने तो मंदिरात पोहोचला. तेव्हा त्याने पाहिले की ती व्यक्ती काही पैसे त्याच्याजवळ ठेवून बाकीचे पैसे दानपेटीमध्ये टाकतो. मंदारला आश्चर्य वाटले. मिळालेले पैसे दानपेटीत परत टाकणारा भिकारी तो प्रथमच पाहत होता.
त्या भिकाऱ्याचा कारनामा पाहत तो तिथून कामावर निघून गेला. संध्याकाळी घरी आल्यावर त्याने हे सगळे मानसीला सांगितले. तिलाही ते सर्व ऐकून आश्चर्य वाटले. मंदारला आता कधी त्या भिकाऱ्याबरोबर बोलतोय असे झाले होते. एक रविवार तो त्या भिकाऱ्याविषयी अजून काही कळते का ते बघण्यासाठी मानसीला सांगून निघाला. आज मंदारने ठरवलेच होते, काहीही करून त्या भिकाऱ्याला गाठायचे. तो मंदिरात पोहोचून त्या भिकाऱ्याची वाट बघू लागला. त्याला जास्त वेळ वाट बघावी लागली नाही. काही वेळाने तो भिकारी आला. नेहमीप्रमाणे थोडे पैसे आपल्याजवळ ठेवून बाकीचे पैसे त्याने दानपेटीत टाकले. पण त्याला पाहणारा मंदार मात्र शॉक झाल्यासारखा त्या भिकाऱ्याकडे पाहत होता. तो भिकारी त्याच्या जवळून निघून गेला तरी त्याला भान नव्हते. मंदिराच्या घंटेने तो भानावर आला आणि हतबल होऊन पाय ओढत तिथून निघून गेला. मंदार घरी आला तो उशिराच. मानसी बाई त्याची वाट बघून काळजीत पडल्या होत्या. मानसीने शिवण्याला जेवण भरवून झोपवले होते. मानसी, अगं फोन तरी लावून बघ, उचलतो आहे का? आई काळजीने म्हणाली. आई केव्हापासून प्रयत्न करत आहे, उचलतच नाही आहेत आणि आता तर स्विच ऑफ लागत आहे फोन. मानसी असे म्हणत सोफ्यावर जाऊन बसली. तेवढ्यात मंदार पाय ओढत आला आणि आईला सोफ्यावर बसवले. तिच्या मांडीवर डोके ठेवून हमसून हमसून रडू लागला. त्या दोघींना कळेच ना का हा असा का रडतो आहे ते. त्या दोघींनी एकमेकींकडे पाहिले आणि मानसी किचनमध्ये निघून गेली. बाळा मंदार, काय झाले, का रडतो आहे असा? बाबांची आठवण आली का रे? त्याची आई त्याच्या डोक्यावर हळूहळू थोपटत म्हणत होती. मंदारच्या रडण्याचा आवेग ओसरला तसा तो शांत झाला आणि फ्रेश होऊन आला. मानसीने दिलेले जेवण निमूटपणे जेवून तो जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी ऑफिसला सुट्टी टाकून तो तडक त्या भिकाऱ्याच्या झोपडपट्टीजवळ गेला. तिथे तो डायरेक्ट त्या भिकाऱ्याजवळ जाऊन उभा राहिला. तू घरी येतो आहेस का मी उचलून घेऊन जाऊ? मंदार त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. नाही, मला नाही यायचे तुझ्याबरोबर. तू जाऊ शकतोस आणि पुन्हा इथे येऊ नकोस. तो भिकारी मंदारला म्हणून तिथून निघून जाऊ लागला. ठीक आहे, यापुढे तुझे तोंडही पाहणार नाही मी, मंदार असे म्हणत रागारागाने तिथून निघून गेला. काही दिवस असेच निघून गेले. मंदार गणपतीला जायचे चुकवत नव्हता, पण तिथल्या भिकाऱ्यांना पैसे देणे मात्र त्याने बंद केले होते. का तर त्याला त्या भिकाऱ्याला पाहायचे नव्हते म्हणून. महिना गेला आता मात्र मंदारला चैन पडेना. तसा तो पुन्हा त्या झोपडपट्टीजवळ गेला जिथे तो भिकारी राहत होता. तिथे गेला तेव्हा आजूबाजूला त्याला भिकाऱ्यांची गर्दी दिसली. तो थोडा पुढे आला तर तो भिकारी निश्चित पडला होता आणि बाकी भिकारी हतबल होऊन त्याला पाहत होते. मंदारने त्याला चाचपले तर त्याचे अंग भयंकर तापले होते आणि त्यामुळेच त्याला ग्लानी आली होती. त्याला बघत बसणाऱ्या त्या भिकाऱ्यांचा मंदारला रागच आला. तुम्ही याला दवाखान्यात का नाही नेले? मंदार जरा रागातच त्या भिकाऱ्यांना म्हणाला. साहेब, आम्ही भिकारी, भीक मागून जगतो. इथे स्वतःच्याच पोटापाण्याचा भरोसा नसतो. कधी आजारपण आले तर कोणी मदत करायला नसते, म्हणून त्यासाठी थोडे तरी पैसे आम्हाला बाजूला काढून ठेवावे लागतात. मग असे असताना दुसऱ्याचे आजारपण काय काढणार आम्ही? आणि जरी काढलेच तर पुढच्या वेळेला आपल्यावर वेळ आली तर ज्याची मदत केली तो आपली मदत करेलच याचा भरोसा नसतो. ही दुनिया स्वार्थी आहे साहेब. तिथे आम्हा भिकाऱ्यांचा काय निभाव लागणार? एक भिकारी मंदारला उद्देशून म्हणाला. त्या भिकाऱ्याचे बोलणे ऐकून मंदारला भरून आले. खरंच तर म्हणत होता तो, हे जग स्वार्थी आहे. मंदारने कसलाही विचार न करता त्या भिकाऱ्याला पाठीवर घातले आणि दवाखान्यात घेऊन गेला. तिथे त्या भिकाऱ्याला सलाईन लावून त्यातून इंजेक्शन देण्यात आले. अजूनही तो भिकारी बेशुद्ध होता. त्याला तिथे ठेवून मंदारने बाहेर येऊन ऑफिसला सुट्टी टाकली. त्यावर त्याला बरेच बोल पडले. उद्या कामावर नक्की येतो असे साहेबाला आश्वासन देऊन त्याने फोन ठेवला. मिडल क्लास फॅमिलीमधला तो उद्या कामावर नाही गेलो तर नोकरी जाईल हे त्याला चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे त्याला घरची जबाबदारी निभावणे कठीण गेले असते. त्याने हलका उसासा सोडला आणि त्या भिकाऱ्याजवळ जाऊन बसला. 3 ते 4 तासांनी त्या भिकाऱ्याला शुद्ध आली.
तसे मंदारने कॅन्टीनमधून आणलेली डाळ खिचडी त्याला खाऊ घातली. थोड्या वेळाने हॉस्पिटलचे बिल भरून मंदारने डिस्चार्ज घेतला आणि त्या भिकाऱ्याला घेऊन घरी गेला. मंदारने थोड्या पैशात एक सेकंड हँड व्हीलचेअर त्याच्यासाठी आणली होती. त्यावर बसवून मंदारने त्याला घरी नेले. घरी आल्यावर त्याने बेल वाजवली तर मानसीने दार उघडले. समोर मंदारला पाहून ती हसली, पण हे एवढ्या लवकर कसे आले हा विचार करत असताना तिची नजर व्हीलचेअरवर असणाऱ्या खराब कपडे घातलेल्या त्या इसमाकडे गेली, ज्याला पायच नव्हते. अपंग होता तो, अधू होता तो पायाने. मानसीला त्याला पाहून वाईट वाटले, सोबत आश्चर्य आणि कुतूहलही वाटले. तिने नजरेनेच मंदारला विचारले, हे कोण म्हणून. मानसी, अगं आत तर येऊ दे, मग सांगतो सगळं, मंदार मानसीला म्हणाला. मानसी सॉरी म्हणत बाजूला झाली तसा मंदार त्या व्यक्तीला घेऊन आत शिरला. मंदार त्याला त्याच्या रूममध्ये घेऊन गेला. त्याला उचलून बाथरूममध्ये नेले. बकेट गरम पाण्याने भरून दिली. त्याचे काही कपडे आणून दिले आणि मंदारने त्याला फ्रेश होण्यासाठी सांगितले. तो भिकारी फ्रेश होऊन आला. त्याला पाय नव्हते, पण तो हाताने पुढे सरकायचा. ही सवय त्याला मुंबईत आल्यावर लागली, जेव्हा तो भिकारी झाला. मंदार त्याला घेऊन बाहेर आला. तोपर्यंत त्याची आई आणि लाडकी लेक मंदिरातून आले होते. मानसीने सगळ्यांना चहा आणि बिस्किटे दिली. मंदार, बाळा कोण आहे हा? आईने मंदारला विचारले. मंदारने खुणेनेच आईला शांत केले आणि त्या भिकाऱ्याला आराम करायला आत घेऊन गेला. त्याला झोपवून तो बाहेर आला आणि आई व मानसी समोर बसला. आई, मी तुला म्हणालो होतो ना, मी जेव्हा आर्मीच्या सिलेक्शनसाठी गेलो होतो तेव्हा मला एक मित्र भेटला होता, नयन. त्याने मला तिथे खूप मदत केली होती. सर्व पद्धतीने त्याने मला सांभाळून घेतले होते. त्यावेळी त्याचे सिलेक्शन झाले आणि मी मात्र सिलेक्ट झालो नाही. निघताना ठरवले होते एकदा तरी याला भेटायचे, पण त्याची भेट अशी होईल याची कल्पना स्वप्नातही मी केली नव्हती. मंदार हताश होऊन म्हणाला. मंदार, आता हा विचार करायची ही वेळ नाही आहे. मला वाटते त्याला प्रेमाची आणि आदराची गरज आहे. त्याला मानसिकरित्या उभे करण्याची गरज आहे, मंदारची आई मंदारला म्हणाली. आई, तू म्हणते ते बरोबर आहे. मी त्याला उभा करणार. माझा मित्र असा हतबल झालेला मला चालणार नाही, म्हणत मंदारने मनात काहीतरी ठरवले आणि त्या दिशेने वाटचाल कशी करायची याचा विचार करू लागला. आम्हीही तुझ्यासोबत आहोत, असे आश्वासन देत मानसी व आई त्यांचे काम करण्यासाठी निघून गेल्या. जेवण झाले तसे मंदारने नयनबरोबर खूप गप्पा मारल्या. त्याच्या मोकळ्या बोलण्याने नयनही जरा खुलून बोलला. छान गप्पा मारून दोघेही झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदार कामावर जाण्याआधी नयनला भेटायला गेला. कसा आहेस नयन? मंदार त्याला म्हणाला. बरा आहे मी, पण प्लीज मला पुन्हा मदत करू नको. मी माझी कामे करू शकतो. आधी कुबड्या वापरत होतो. इथे आलो आणि हाताने चालायची सवय लागली. त्यामुळे काळजी करू नकोस. मी माझी कामे करत जाईल, नयन हसतच मंदारला म्हणाला. त्याच्या बोलण्यावर मंदार हसला. तुला कोण बोलले मी तुझी मदत करत होतो? मी तर त्या माझ्या मित्राची मदत करत होतो, ज्याने कधीतरी मला लहान भावासारखी मदत केली होती, बरोबर ना? मंदार नयनला म्हणाला. तसाच आहेस. बोलण्यात कोण हरवेल बाबा तुला? नयन म्हणाला. बरोबर आहे दादा तुमचे. यांना बोलण्यात हरवणे म्हणजे आपल्यासारख्याने एखादे डिबेट कॉम्पिटिशन जिंकण्यासारखे होईल. मानसी असे म्हणत हसतच आतमध्ये नाश्त्याच्या प्लेट्स घेऊन आली. मानसीच्या बोलण्यावर नयन खळखळून हसायला लागला आणि त्याला हसताना पाहून मंदारच्या चेहऱ्यावर छान स्माईल आली. त्याने नजरेनेच मानसीला थँक्स म्हटले. तिने ही स्माईल केली आणि ती किचनमध्ये निघून गेली. नयन, मी कामावर जात आहे. घरी आई, मानसी आणि माझी छोटी चिमुकली आहेच. तुला कंटाळा आला तर त्यांच्याबरोबर बस. काही लागले तर त्यांना सांग, ठीक आहे? असे म्हणत मंदार नयनचा निरोप घेऊन कामावर निघून गेला. नयननेही मान हलवत त्याला होकार दिला. आता खरा पेच होता. मित्र ओळखीचा आहे, फॅमिली कुठे ओळखीची आहे. काय बोलणार त्यांच्याबरोबर? ते काय विचार करतील माझ्याबद्दल? मला चुकीचे तर समजणार नाहीत ना ते? नयन विचार करत बसला होता. तेवढ्यात कोणीही कसलाही विचार करणार नाही तुझ्याबद्दल. त्यामुळे नको त्या विचारात गुंफू नको स्वतःला. चल बाहेर, बस आमच्याबरोबर.
असे म्हणत आई त्याच्या रूममध्ये आली. आई, ते तुम्हाला कसे कळले मी काय विचार करत होतो ते? नयन मंदारच्या आईला उद्देशून म्हणाला. नयन, आर्मी ऑफिसरची पत्नी आहे मी. मंदारलाही बऱ्याच वेळा मी मदत केली आहे आर्मीसाठी, पण त्याचे लक नाही चालले. मंदारच्या वडिलांमुळे ही सवय लागली, चेहऱ्याच्या हावभावावरून माणसाच्या मनातील विचार कळण्याची. मंदारची आई नयनला म्हणाली. नयन थर भारावून त्यांच्याकडे पाहत होता. मंदारच्या विचारांमागे, त्याच्या आचारांमागे या माऊलीचा हात आहे तर तो मनातल्या मनात म्हणत गालातच असला. काळजी करू नको, तुझ्या मागे पण माझाच हात असणार आहे, असे म्हणत आई हसतच बाहेर गेल्या आणि त्यांच्या मागे नयन. मंदारच्या आईसोबत नयन बाहेर आला. बाहेर मानसी काहीतरी घरगुती काम आणले होते ते करत होती, तर तिची चिमुकली तिच्या शेजारी बसून तिला प्रश्न विचारत होती. नयन बाहेर येताच शिवण्णा तिच्याकडे पाहू लागली. तिने एकदा त्याच्या पायांकडे पाहिले, नंतर नयनकडे पाहिले. मग तिने काहीतरी विचार केला आणि ती मानसीकडे वळाली. आई, या काकांचे पाय कुठे गेले? शिवण्या मानसीला म्हणाली. तिचे शब्द ऐकून सगळे शांत झाले, पण बाणावर येत नयनने तिला जवळ बोलावले तशी ती त्याच्या जवळ जाऊन बसली. बाळा, मी ना सैन्यात होतो, तिथे मला गोळी लागली आणि मग माझे पाय कापले डॉक्टरांनी, नाहीतर मला त्रास झाला असता. नयन हसतच शिवण्याला त्याने असे म्हणता शिवण्याच्या डोळ्यात पाणी आले आणि ती तशीच नयनजवळ गेली. तुला खूप दुखलं का रे काका? शिवण्णा त्याच्या गालावर तिचे उलुसे हात ठेवत म्हणाली. तिचे ते शब्द त्याच्या मनातल्या दुखण्यावर हळूवार औषध लावून गेले. मन गहिवरले त्याचे आणि त्याने झटकन तिला कुशीत घेतले. नाही ग राजा, नाही दुखले मला, नयन शिवण्याला म्हणाला. नयन डोळ्यात पाणी होते ते त्याने एका हाताने पुसले आणि शिवण्याला आपल्यापासून थोडे लांब केले. काका, तू मला राजा नको म्हणू, मला नाही आवडत. मी गर्ल आहे ना, मग मला परीराणी म्हण, शिवण्या नयनला म्हणाली. तिच्या बोलण्यावर नयन, मानसी आणि आई हसायला लागले. शिवबाळा, जा आता खेळायला, काकांना जरा आराम करू दे, मानसी शिवण्याला म्हणाली. तिच्या बोलण्यावर शिवण्या पटकन खेळायला बाहेर पळाली. दादा, इथे शेजारीच एक वाचनालय आहे, तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला पुस्तके आणून देत जाईन. सध्या मी एक पुस्तक आणले आहे, बघा तुम्हाला आवडते का वाचायला, मानसी नयनला म्हणाली व पुस्तक आणायला रूममध्ये गेली. मानसीने नयनला पुस्तक आणून दिले. तो बराच वेळ ते पुस्तक वाचत होता. आईने आवाज दिला तसा तो हात धुवून त्या तिघींबरोबर जेवायला बसला. जेवून झाले तसा तो थोडा वेळ आराम करण्यासाठी रूममध्ये निघून गेला. संध्याकाळी तो बाहेर आला तर मानसी व आई तेच काम करत बसल्या होत्या. त्याला जरा कुतूहल वाटली. तो जाऊन त्या दोघींच्या शेजारी बसला. वहिनी, परीराणी कुठे गेली? नयन म्हणाला. दादा, ती काय खेळते आहे बाहेर, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतेस, असे म्हणत मानसी चहा आणायला गेली. आई, मला पण शिकव ना हे सगळं, मीही तुम्हाला मदत करतो, नयन आईला म्हणाला. मंदारच्या आईने एकदा त्याच्याकडे पाहिले आणि हसली. देशाचा सैनिक असे घरगुती काम करायला लागले तर झाले देशाचे कल्याण. आई नयनला म्हणाली. देशाचा सैनिक जगण्यासाठी भिकारी झाला, मग हे काय काम आहे त्या गोष्टीपुढे? नयन आईकडे पाहत म्हणाला. भिकारी झालास तो जगण्यासाठी म्हणून काय मनातील सैनिक मरणार आहेस का? आई थोडी त्वेषाने म्हणाली. आई, आयुष्याने माझ्यासोबत असा खेळ मांडला ना की त्याच्या पुढे हा सैनिक मेला ग, नयन भावनाविवश होऊन म्हणाला. नयन बाळा, असा हार नको माणूस रे, सगळे काही ठीक होईल, नको काळजी करू बाळा, आम्ही आहोत तुझ्यासोबत, आई नयनला मायेने कुरवाळत म्हणाली. तसा नयनचा बांध फुटला आणि तो आईच्या कुशीत शिरून जोरजोरात रडायला लागला. त्याला पाहून मानसी आणि आईच्याही डोळ्यात पाणी आले. आई, एकच अपेक्षा होती ग, वीरमरणाची, सीमेवर लढताना वीरमरण यावे आणि मी तिरंग्यात लपेटून घरी यावे, ही साधी इच्छा होती ग माझी, तो रडत रडत म्हणाला. बाळा, मोकळा हो, आज काहीही मनात ठेवू नको, उद्यापासून मला नवीन नयन दिसायला पाहिजे, आईने जरा त्याला धमकावलेच. तशा कंडिशनमध्येही तो हसला. थोडा आईच्या कुशीतून बाजूला झाला. आईचे हात हातात घेतले. त्याने पाहिले तर मानसी किचनमधून तर मंदार दरवाजातून त्याचे बोलणे ऐकत होते. त्याने दोघांनाही जवळ बोलावले.
ते जवळ येऊन बसले तसे नयनने सर्व सांगायला सुरुवात केली. मी नयन शशिकांत सावंत, मराठी पोरगा, मराठी मातीत जन्मलेला. लहानपणापासूनच एकच इच्छा आर्मीत जाणे. त्यामुळे स्वतःवर खूप कष्ट घेत होतो. वडीलही आर्मीत. त्यांच्याकडे बघत आणि शिकत मोठा होत गेलो. काही वर्षांपूर्वी ते शहीद झाले. मग ठरवले आता आपण पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे. 2 वेळा मी प्रयत्न केला आर्मीत जाण्याचा, तेव्हा अपयश आले. मग पूर्णपणे फोकस केला स्वतःवर. आई मागे लागली होती लग्नाला. कुटुंब सदन असल्याने तसा काही प्रॉब्लेम नव्हता. मी काम सांभाळत तयारी करत होतो. अचानक एकदा मुलगी बघायचा कार्यक्रम ठेवला आईने. ऐकतच नव्हती, त्यामुळे मग गेलो बघायला. मुलगी छान होती, मलाही आवडली होती. तिला ती माझ्या ड्रीमविषयी सांगितले तर तिने लगेच होकार दिला. ती म्हणाली तिचेही सेम ड्रीम आहे, पण हाईटमुळे प्रॉब्लेम येत आहे. मला नाही जमले तर तुम्ही जा, मी तुमच्या पाठीशी आहे. मंदार अरे, तिचे शब्द माहिती नाही मला काय बळ देऊन गेले, पण ठरवले होते तिच्यासाठी आणि आईसाठी काहीही झाले तरी यावेळी मी सिलेक्ट होणारच. लग्न झाले आणि 2 महिन्यांनी मी पुन्हा आर्मीसाठी परीक्षेला बसलो. त्यावेळी आपली भेट झाली मंदार, आणि माझे सिलेक्शन झाले. मी खूप खुश होतो. बायकोला आणि आईला बातमी सांगितली तर दोघी आनंदाने नाचल्या त्या दिवशी. कामावर रुजू व्हायला गेलो. सर्व जबाबदारी तिच्यावर सोपवली, घराची आणि ऑफिसची. मी तिकडे सीमेवर लढत होतो तर ती इकडे घरची जबाबदारी सांभाळत तिथल्या राक्षसांशी लढत होती. अनियतीने घात केला रे मंदार. मला सावरायलाच जमले नाही असे एकावर एक घात झाले आणि मी कोलमडून गेलो रे, मी कोलमडून गेलो म्हणत नयन परत रडायला लागला. मंदारने त्याच्या पाठीवर थोपटले. मानसीने त्याला पाणी दिले. छोटी शिवण्या केव्हाच मंदारच्या कुशीत झोपली होती. मानसीने सगळ्यांसाठी चहा केला. तो सगळ्यांनी घेतला तशी सगळ्यांनाच जरा तरतरी आली. नयन पुढे सांगू शकशील तू? मंदार नयनला म्हणाला. हो म्हणत नयन पुढे सांगू लागला. मंदार, माणसासारखी नीट जात या दुनियेत कुठलीच नाही रे. माझी ड्युटी तिकडे व्यवस्थित चालू होती, पण तिकडे बायकोला त्या गोष्टींना सामोरे जावं लागत होते ज्या गोष्टींची मी कल्पनाही केली नव्हती. मंदार, कितीतरी वेळा मी तिला फोन करायचो, पण तिने एक ब्रही काढला नाही तोंडातून. सगळे एकटीच सहन करत होती. मी टेन्शनमध्ये येऊ नये म्हणून ती आईने सांगूनही मला काही सांगायला तयार नव्हती. नयन म्हणाला. दादा, नक्की काय झाले होते? मानसी नयनला म्हणाली. वहिनी, स्त्री एकटी असली ना की हा समाज तिला जगू देत नाही. माझी बायको नम्रता खूप सुंदर होती, स्वभावाने मनमिळाऊ होती. मी जॉईन झालो तेव्हा काही वर्षे चांगली गेली. मी देखील येत होतो अधूनमधून, पण नंतर बॉर्डरवर सारखे हल्ले व्हायला लागले तसे माझे तिकडे जाणे जवळजवळ बंद झाले होते. याचाच फायदा काही नराधमांनी घेतला आणि माझ्या नम्रताला त्रास देण्यास सुरुवात केली. हल्ल्याच्या बातम्या सारख्या कानावर येत असल्यामुळे ती मला काहीही सांगायचे टाळत होती. आई आणि नम्रताने त्या लोकांच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंटही केली होती, पण काहीही हाती लागले नाही त्या दोघींच्या. नयन, नेमके काय झाले होते आणि तू असा म्हणजे पाय कसे गेले? मंदार नयनला म्हणाला. गावचे लोक खूप चांगले आहेत रे, त्यामुळे त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता. ते लोक उलट आई आणि नम्रताला खूप मदत करत होते. तिला त्रास देणारे सर्व किशोरवयीन मुले होती. नयन म्हणाला. काय? मंदार आणि आई आणि मानसी एकत्रच म्हणाली. हो, नम्रताच्या म्हणजे आमच्या ऑफिसमधील कर्मचारी एक दिवस नम्रताला भेटायला आले. नम्रता शिकलेली, शिवाय एकटी, एवढा मोठा उद्योग सांभाळते म्हटल्यावर बरीच लोक तिला मान द्यायचे, सल्लामसलत करायचे. त्या दिवशी तिच्याशी सल्लामसलत करण्यासाठीच ते लोक आले होते. नयन म्हणाला. मग पुढे काय झालं? मंदारने विचारले. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून नम्रता चक्रावली होती. तरीही तिने त्यांना आश्वस्त केले आणि ती तिच्या कामाला लागली. त्या दिवशी तिने मला फोन करून सगळे सांगितले आणि मला सल्लाही विचारला. मी तिला काही गोष्टी सांगितल्या, पण त्यामुळे तिच्यावर एवढे मोठे संकट येईल याचा मी विचारही केला नव्हता. नयन म्हणाला. नयन, रिलॅक्स हो जरा. एवढी काही घाई नाही आहे सांगायची. सावकाश शांततेत सांग. तुला त्रास होतो आहे सांगताना. मंदार म्हणाला. नाही मंदार, सांगू दे त्याला. मोकळा झाला ना तर जरा सावरेल तो, आई म्हणाली. ठीक आहे, मंदार म्हणाला.
नयनने पुढे सांगायला सुरुवात केली. जे लोक भेटायला आले होते त्यांची मुले किशोरवयीन होती. शाळेत जात असल्याने आपल्या मुलांचा संपर्क व्हावा म्हणून पालकांनी त्यांना सेपरेट मोबाईल घेऊन दिले होते. एक दिवस त्यातील एका पालकाने त्या मुलांना नको ते व्हिडिओ बघताना पाहिले आणि त्यांच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजली. त्यांनी इतर पालकांना गोळा करून हे सर्व सांगितले. त्या सगळ्यांनी मिळून आपापल्या मुलांना विचारले, पण त्यांनी नाकबूल केले. मोबाईल चेक केले तर बहुतेक त्यांनी ते व्हिडिओ डिलीट केले होते. काही न सुचून ते पालक नम्रताला भेटले. माझ्या सांगण्यावरून नम्रताने त्या मुलांना भेटायला बोलावले. ती मुले आली सोबत त्यांचे पालकही होते. नम्रताने बऱ्यापैकी त्या मुलांना समजावून सांगितले आणि त्या मुलांनीही समजल्याचे दाखवले आणि आपापल्या घरी निघून गेले. नम्रतालाही आपण काहीतरी चांगले केले याचे समाधान वाटले आणि आनंदही झाला. तिचा हा आनंद मात्र जास्त वेळ टिकू शकला नाही, कारण त्या मुलांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली होती, ज्याची कल्पना मलाही नव्हती. ते तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करत होते. तुझे मिस्टर इथे नाही आहेत तर तुझी गरज आम्ही पूर्ण करतो. तिला अश्लील मेसेज पाठवून तिला बाहेर अडवून ते हे प्रकार व्हायला लागले. नम्रता वैतागली होती या सर्वाला. तिने व आईने पोलिसात तक्रार केली. तेव्हा त्या मुलांना सहज म्हणून बोलावले आणि विचारपूस केली तर ही बाईच आम्हाला जाळ्यात ओढायचा प्रयत्न करत होती, आम्हाला घरी बोलावत होती असे उलट सांगितले. त्या मुलांचे बोलणे ऐकून नम्रता आणि आईला शॉकच बसला होता. तिथल्या लेडी इन्स्पेक्टरने नम्रताला तंबी दिला व घरी पाठवले. नम्रता आणि आई घरी निघाल्या तर त्या मुलांनी त्यांना धमकी दिली. नंतर बरेच दिवस ते त्रास देत होते. शेवटी असह्य होऊन तिने माझ्या मित्राला सांगितले, जो पोलीसमध्ये होता. त्याने त्या मुलांना चांगलेच सुनावले आणि पुन्हा असे केले तर अटक करून चांगला मार देईन म्हटला. तशी मुले गप्प बसली होती. माझ्या मित्राने मला सर्व सविस्तर सांगितले तेव्हा मला नम्रताचा राग आला होता, पण नंतर विचार केला तेव्हा तिची बाजू समजली. मी टेन्शनमध्ये येऊ नये म्हणून तिने मला काही सांगितले नव्हते. मी नम्रताला फोन करणार त्या दिवसापासून आम्ही मिशनवर गेलो. त्यामुळे मला तिच्याशी बोलताच आले नाही. पण मला काय माहीत होते, ती नंतर माझ्याशी कधी बोलणारच नव्हती ना कधी दिसणार होती. नयन हताश होऊन म्हणाला, बापरे, केवढे हॉरिबल आहे हे सर्व. नम्रताने कसे हँडल केले असेल सर्व, मला तर विचार करूनच धडकी भरते. मानसी म्हणाली, बरोबर आहे मानसी तुझे. नवरा सीमेवर लढत असताना ती मात्र तिच्या अस्तित्वासाठी लढत होती. शोभली ती एका सैनिकाची पत्नी. बाळा नयन, सर्व बरोबर चालले होते, मग नम्रता आता तुझ्याबरोबर का नाही? आई म्हणाली. आई, स्वतःची अब्रू वाचवताना ती गेली ग. नयन असे म्हणून पुन्हा रडू लागला. मंदारने त्याला धीर दिला तसे सावरून त्याने पुढे सांगायला सुरुवात केली. आमचे लक्ष अंतिम टप्प्यात होते. अचानक शत्रूला कळले आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला. पण आम्ही सावध होतो, त्यामुळे आम्ही चांगलाच त्यांना प्रतिकार केला आणि आमचे मिशन सक्सेस झाले. या हल्ल्यात बरेच जण जखमी झाले होते तर काही जण शहीद झाले होते. मलाही दोन्ही पायांना गोळ्या लागल्या होत्या. मला हॉस्पिटलमध्ये पोहोचायला वेळ लागला, त्यामुळे माझे पाय कापावे लागले होते. आर्मीने मिशन डिक्लेअर केले आणि शहीद झालेल्यांची नावेही डिक्लेअर केली. चुकून माझे नाव डिक्लेअर झाले होते शहीद झालेल्यांमध्ये. ती बातमी ऐकून आई चक्कर येऊन पडली तर अमृता स्तब्ध झाली होती. मी दवाखान्यात असल्याने माझा काही त्या दोघींशी संपर्क झाला नाही. मी गेलो असे समजून सगळे गावकरी घरी जमा झाले. आईला त्यांनी दवाखान्यात दाखल केले. नम्रतालाही त्यांनी सावरले. आईला माझे जाणे सहन न होऊन तिने दवाखान्यातच प्राण सोडले. गावकऱ्यांनी नम्रताच्या मदतीने तिचे अंत्यसंस्कार केले. नम्रता पूर्णपणे खचली होती. मित्राच्या बायकोने आणि मित्राने तिला त्यांच्या घरी नेले. काही दिवसांनी ती सावरली आणि काहीतरी ठरवून ऑफिसला गेली. आईचे विधी व बाकी कार्य आमच्याच घरी आटोपले. सर्व मंडळी गेली आणि नम्रता पुन्हा एकटी पडली. त्या दिवशी संधी साधून ती मुले आमच्या घरात शिरली आणि त्यांनी नम्रतासोबत जबरदस्ती करायला सुरुवात केली. पण नम्रता बदली नाही. शेवटी सैनिकाचीच पत्नी ती.
खूप विरोध केला तिने. त्या झटापटीत तिच्या डोक्याला लागले. तिथल्या टेबलवर डोके आदळल्याने ती तिथेच बेशुद्ध पडली. नशीब माझा मित्र तिथे वेळेवर पोचला, नाहीतर त्या मुलांनी तशा अवस्थेतच तिच्यावर जबरदस्ती करून निघून गेले असते. मित्राने त्या मुलांना अटक करून चौकशी केली, तेव्हा त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला. मित्राने नम्रताला हॉस्पिटलमध्ये नेण्याअगोदरच तिने धक्क्याने जीव सोडला होता. ती मुले आता बालसुधारगृहात आहेत. पण याचा उपयोग काय झाला? त्यांच्या आईवडिलांनी वेळीच आपल्या मुलांवर लक्ष ठेवले असते तर आज माझी नम्रता जिवंत असती. नयन असे म्हणत पुन्हा रडायला लागला. आई, मानसी आणि मंदारच्याही डोळ्यात पाणी होते. त्यांनी एकमेकांना नजरेने सावरले आणि नयनकडे लक्ष दिले. नयन, जे झाले ते भयानक होतेच, पण ते आपण बदलू शकत नाही. तुला आता स्वतःला सावरायला पाहिजे. मला कळत आहे तू कोणत्या परिस्थितीत आहेस ते, पण तरीही सांगतो, नवीन सुरुवात कर. आम्ही आहोत तुझ्यासोबत. मंदारने नयनला धीर दिला. नयनने आपले डोळे पुसले आणि त्या तिघांकडे पाहून हसला. त्याचे हसणे पाहून त्या तिघांनाही बरे वाटले. मानसी, चहा ठेव परत सगळ्यांना आणि खिचडी भात तयारी कर. मी येतो आहे नाही बनवायला. तो असे म्हणताच मानसी हसली आणि किचनमध्ये गेली. आई ही जरा फ्रेश होण्यासाठी निघून गेली. तू बनवणार आहेस खिचडी भात? नयन अविश्वासाने मंदारला म्हणाला. नयन, बायकोलाही घरी घरीच कामे असतात, ज्याची गणती पण नसते आपल्याला. आता ती आपल्याबरोबर एवढा वेळ बसली, तीही कंटाळली असेल ना, मग थोडी मदत केली तर बिघडले कुठे? ती घर उत्तमरित्या सांभाळते म्हणून तर आपण निश्चिंत होऊन कामावर जातो ना. मंदार नयनला असे म्हणत रूममध्ये निघून गेला. नयन मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत गालात हसत होता. आज त्याला त्याचा मित्र नव्याने उमगला होता. दुसऱ्या दिवशीपासून नयनने नव्या आयुष्याला सुरुवात केली. मनातील मरगळ दूर झाल्यामुळे तो आता शांत झाला होता. रोज नित्यक्रम आटोपून तो शिवण्याबरोबर खेळायचा, तिच्यासोबत लहान व्हायचा, मानसीला तिच्या कामात मदत करायचा. संध्याकाळी आई आणि शिवण्याबरोबर बागेत जायचा, मंदिरात जायचा. दिवस सुरू होऊन कधी संपायचा त्याला कळायचेही नाही. त्या दिवशी शनिवार होता. मंदारला हाफ डे असल्याने तो लवकर घरी आला होता. कामावरून आई, मानसी आणि नयन निवांत बसले होते. तेवढ्यात मंदार आला. सर्वांनी मिळून मग एकत्र चहा नाश्ता केला. नयन, नम्रता वहिनी कशी गेली ते कळाले, आईबद्दलही कळाले, पण तू इथे म्हणजे मुंबईत कसा आलास आणि भिकारी कसा झालास ते नाही सांगितले तू. मंदार नयनला म्हणाला. त्याच्या बोलण्यावर नयनने एकदा त्यांच्याकडे पाहिले, मग त्या दोघींकडे पाहिले. तिघांच्याही चेहऱ्यावर पुढे काय घडले असेल याची उत्सुकता होती. मला बरे वाटले तसा मी पुन्हा कामावर रुजू झालो, पण हँडिकॅप म्हणून त्यांनी मला रिझाईन करायला सांगितले नाही. पण तू आता फक्त ऑफिसमध्ये बस आणि काम कर असे मला सांगण्यात आले. नेहमी सीमेवर जाऊन लढाई करणारा जवान ऑफिसमध्ये बसणे हे माझ्या तत्वाबाहेर होते. बाकीच्यांना सीमेवर जाताना बघणे मला जमले नसते, त्यामुळे मी नोकरी सोडली. घरचा बिझनेस सांभाळून एखादी इन्स्टिट्यूट काढावी जिथे गरीब मुले ज्यांना आर्मी किंवा देशासाठी काही करायची इच्छा आहे अशांना ट्रेन करून सिलेक्शनसाठी पाठवणे असा माझा विचार होता. त्या विचारातच सर्व पॅक करून मी घरासाठी रवाना झालो. घरी आलो तर घरी चित्र काही वेगळेच होते. तिथे पोहोचलो तेव्हा बरीच लोक घरात राहत होती. मी त्यांना विचारले तेव्हा कळले ते एक अनाथाश्रम आहे. मला आश्चर्य वाटले. घर अनाथाश्रमाला देऊन या दोघी गेल्या कुठे? मी लगेच माझ्या त्या पोलीस मित्राच्या घरी गेलो. मला पाहून तो मित्रही क्षणभर थबकलाच. नंतर भानावर येत त्याने मला आत नेले. फ्रेश होऊन जेवण करून मी जरा आराम केला. त्यानंतर त्याने नम्रता आणि आईबरोबर काय झाले ते सविस्तर सांगितले. मी तर सर्व ऐकूनच आदरलो होतो. मी तिकडे लढत असताना नम्रता कोणत्या परिस्थितीत होती या विचारानेच मला कसेसेच झाले. त्यावेळीही त्या दोघांनी मला सांभाळले जसे तुम्ही सांभाळत आहात. थोडे दिवस तिथे राहिलो, पण मन रमेना, म्हणून मग मी त्या दोघांचा निरोप घेऊन निघालो. मित्राने काही पैसे देऊ केले, पण मी ते नाकारले. तसाच निघालो आणि मिळेल ती ट्रेन पकडली. ती ट्रेन नेमकी मुंबईला आली आणि मी मुंबईत प्रवेश केला. आल्यावर पहिल्यांदा काही काम मिळते का ते पाहिले, पण अशा अवस्थेत
कोणीच काम देईना. आल्यापासून भीक मागणाऱ्या गँगने मला 2 वेळा पळवून भीक मागायला लावली, पण मी तिथून सटकलो आणि पुन्हा तसाच अधांतरी प्रवास केला. तो प्रवास मला सिद्धिविनायक गणपती मंदिर समोर घेऊन आला आणि तिथले ते वातावरण बघून मी भावूक झालो. आसऱ्यासाठी काही वेळ तिथे त्या भिकाऱ्यांच्या रांगेत बसलो. सगळे गेल्यावर मीही त्यांच्या मागे गेलो. तिथे कोणीही मला अडवले नाही की हकलले नाही. तिथल्या एका जागेवर जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी भुकेमुळे आणि गरजेपोटी आपोआप पावले मंदिराकडे वळली आणि अनायासे हातही वर उचलला गेला भीक मागण्यासाठी. जेवढे पैसे मिळायचे त्यातील गरज लागेल तेवढे वापरायचे आणि बाकीचे दानपेटीत टाकून द्यायचो. नयन म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून मंदारने त्याला मिठी मारली. एवढे सर्व सहन केलेस, पण तुला माझी आठवण नाही आली ना? मंदार नयनला म्हणाला. तसं नाही रे, तेव्हा मनस्थिती नव्हती तशी, त्यामुळे तुझी काय कोणाचीच आठवण नाही आली मला. नयन म्हणाला. बरं, ठीक आहे, जे झाले ते झाले. आता अजिबात कसलाही विचार न करता पुढे जायचे. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत, मंदार म्हणाला. दिवस सरत होते. नयन मंदारच्या घरी छान रमला होता. एक दिवस मानसी घाईघाईने हॉलमध्ये आली आणि काहीतरी शोधू लागली. ती जरा टेन्शनमध्ये दिसत होती. वाचत बसलेल्या नयनचे तिच्याकडे लक्ष गेले. त्याने पुस्तक बाजूला ठेवले. मानसी, काय झाले? काय शोधत आहेस? नयन म्हणाला. दादा यांचा फोन आला होता. दुपारी त्यांची मीटिंग आहे. ऑफिसला त्याची फाईल सापडत नाही आहे त्यांच्या बागेत, म्हणून त्यांनी घरी आहे का ती बघायला सांगितलं आहे मला, मानसी म्हणाली. ती तसे म्हणेपर्यंत फाईल मानसीला मिळाली होती. अरे देवा, हे तर फाईल घरीच ठेवून गेले. आता काय करू? मानसी म्हणाली. मानसी जरा शांत हो तू आणि पहिल्यांदा मंदारला फोन लाव, नयन मानसीला म्हणाला. नयनचे ऐकून तिने मंदारला फोन लावला. मंदारने तिला फाईल घेऊन येण्यासाठी सांगितले. तिने फोन ठेवला आणि धपकन तिथल्या खुर्चीवर बसली. मानसी, काय म्हणाला मंदार? नयन म्हणाला. त्यांनी फाईल घेऊन बोलावले आहे. मी तर कधीच एवढ्या लांब नाही गेले. मला भीती वाटते आहे. काय करू मी? मानसी नयनला म्हणाली. मानसी, एक काम कर, पत्ता दे मला, मी जाऊन येतो. तू काळजी नको करू, ती फाईल दे माझ्याकडे, नयन म्हणाला. दादा, तुम्हाला जमेल का जायला? मानसी म्हणाली. हो, जातो मी. तू दे ती फाईल आणि पत्ता, नयन मानसीला म्हणाला. नयन फाईल व पत्ता घेऊन निघाला. ट्रेनने प्रवास करण्याची त्याची पहिलीच वेळ होती, पण पहिल्यापासून जिद्दी असल्याने तो व्यवस्थित गेला. तिथून रिक्षा पकडून तो मिळालेल्या पत्त्यावर पोहोचला. तिथे जाऊन त्याने रिसेप्शनिस्ट जवळ चौकशी केली, पण रिसेप्शनिस्टने त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने बघितले. नयन मंदारचे जुने कपडे घालायचा. ऑफिसला यायचे म्हणून त्याने मंदारचा त्यातला त्यात चांगला शर्ट घातला होता. तरीही तो जुनाच वाटत होता. रिसेप्शनिस्टने जरा त्याला फटकारलेत. खोटे सांगून काहीतरी पैसे काढायला आला आहे असेच तिला वाटले. ती नयनला बडबडत होती आणि नयन शांतपणे ऐकून घेत होता. तेवढ्यात एक भारदस्त आवाज आला. निशा, काय चाललं आहे इथे? ती व्यक्ती म्हणाली. त्या माणसाच्या आवाजाने निशा घाबरली, तरीही हिम्मत करून पुढे सांगू लागली. सर, बघा ना कसे कपडे घालून आले आहेत. म्हणत आहेत मंदार सरांचे मित्र आहेत. फाईल द्यायला आले आहेत, निशा त्या व्यक्तीला म्हणाली. निशा, भलेही आपण समोरच्या माणसाला कपड्यांवरून ओळखतो, तरीही आपल्या इथे काही रूल्स आहेत. वॉचमॅनने यांना सोडले याचा अर्थ इथे त्यांच्या ओळखीचे कोणीतरी आहे. ही गोष्ट तुझ्या लक्षात यायला हवी होती, पण तू तर. ठीक आहे, यापुढे समोरच्या बरोबर बोलताना जरा नीट बोलत जा. मला माझ्या कंपनीत आलेल्या माणसाचा कोणी अपमान करावा हे नाही आवडणार, मग ते कोणीही असो. आणि समोरच्याची रिस्पेक्ट करायला शिका, तर तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल, कळले? ती व्यक्ती असे म्हणत तिथून निघून गेली. निशाने नयनची माफी मागितली आणि त्याला मंदारच्या केबिनमध्ये सोडले. केबिनमध्ये येताच नयनने पूर्ण केबिन निरखून पाहिली. त्याला केबिन खूप आवडली. काही वेळाने मंदार मीटिंग आटोपून केबिनमध्ये आला तर त्याला नयन पाठमोरा दिसला. नयन, तू केव्हा आला? आणि मी तर मानसीला सांगितले होते यायला, मंदार नयनला उद्देशून म्हणाला. अरे, ती घाबरत होती यायला, म्हणून मग मी आलो, नयन म्हणाला. बरं, ठीक आहे, माझे उरकले की येतो, तोपर्यंत तू जरा थांब.
मग सोबतच घरी जाऊ, मंदार नयनला म्हणाला आणि बाहेर निघून गेला. नयनने फक्त होकारार्थी मान हलवली आणि पुन्हा केबिन पाहायला लागला. मंदार त्याचे काम करून आला आणि नयन व तो असे घरी दोघे जाण्यासाठी निघाले. मंदारच्या केबिनमधून दोघे बाहेर पडले तर त्या दोघांना काही ऑफिस स्टाफमध्ये गडबड दिसली. दोघेही तिथे गेले. मगाशी निशाला बडबड करणारी व्यक्ती आता दुसऱ्या कोणत्या तरी ऑफिस स्टाफला ओरडत होती. त्या स्टाफच्या लॅपटॉपमध्ये कोणीतरी व्हायरस सोडून त्याच्या लॅपटॉपमधील डेटा खराब केला होता. नवीन प्रोजेक्ट डिटेल्स त्या लॅपटॉपमध्ये होते. ती व्यक्ती स्टाफच्या हलगर्जीपणामुळे त्याच्यावर चिडली होती. एव्हाना ती व्यक्ती कंपनीचे मालक आहेत हे नयनच्या लक्षात आले होते. तुला कसे कळले नाही तुझा लॅपटॉप हॅक केला गेला आहे ते? असा कसा तू? लक्ष कुठे आहे तुझे? असे म्हणत ती व्यक्ती वळली तशी त्याची नजर मंदार आणि नयनवर पडली. जे काही आहे ते लवकरात लवकर सॉल्व्ह करा. मला ते प्रोजेक्ट रिपोर्ट आजच पाहिजे, समजले? त्या स्टाफला धमकीवजा सूचना देऊन आणि सगळ्या जमलेल्या स्टाफकडे दुर्लक्ष करून ती व्यक्ती मंदार व नयनजवळ आली. हॅलो यंग मॅन, मगाशी ओळख राहिली तुमची. व्हॉट्स युअर नेम? ती व्यक्ती नयनकडे कौतुकाने पाहत म्हणाली. सर, हा माझा मित्र नयन, आर्मीमध्ये होता आणि नयन हे आमचे बॉस जगताप सर. मंदारने पुढे येऊन नयन आणि सरांची ओळख करून दिली. ओ, आर्मी मॅन, छान आहे, जगताप सर म्हणाले तसे नयन आणि मंदार हसले. काय झाले सर? मनीषच्या लॅपटॉपचा प्रॉब्लेम झाला आहे का? मंदार जगताप सरांना म्हणाला. येस, अवर न्यू प्रोजेक्ट फाईल इज करप्ट. सच अ युजलेस पीपल. आय डोंट नो हाऊ टू प्रेझेंट अ न्यू डेटा. जगताप सर म्हणाले. तुमची काही हरकत नसेल तर मी पाहू का काय झाले आहे ते? नयन जरा चाचरत म्हणाला. आर यू शुअर यंग मॅन? कॅन यू डू इट? जगताप सर म्हणाले. सर, हा कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि एक उत्तम हॅकर सुद्धा. आर्मीत त्याने दोन्ही पद्धतीने युद्धभूमी गाजवली आहे. मंदार हसतच जगताप सरांना म्हणाला. देन गो अहेड माय बॉय, जगताप सर म्हणाले. मंदारने मनीषचा लॅपटॉप आणून दिला नयनला. नयन बराच वेळ काही करत होता. बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याला यश आले आणि तो हसला. सर, झाले आहे तुमचे काम. मनीषच्या लॅपटॉपमध्ये फक्त थोडा इश्यू होता. चुकून कोणीतरी व्हायरस लोड केला होता, त्यामुळे डेटा हँग झाला होता. बट थँकफुली डिलीट नाही झाला. नयन म्हणाला. ओ, थँक यू यंग मॅन. आज तुझ्यामुळे माझे खूप नुकसान वाचले. इफ यू डोंट माइंड, आपण केबिनमध्ये बसूया का? मला जरा बोलायचे आहे तुमच्याबरोबर, जगताप सर नयन आणि मंदारला उद्देशून म्हणाले. सर, उशीर होईल आम्हाला, मग ट्रेन चुकेल आमची. आपण उद्या बोललो तर नाही चालणार का तुम्हाला? मंदार जगताप सरांना म्हणाला. नो, आज आत्ताच. तू काळजी नको करू, तुमची पोचायची व्यवस्था मी करतो. बट इट्स इम्पॉर्टंट प्लीज. म्हणत जगताप सर पुढे निघाले तसे मंदार व नयनने एकमेकांना इशारा केला आणि दोघेही त्यांच्या मागे निघाले. तिघेही केबिनमध्ये शिरले. जगताप सर त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसले आणि त्या दोघांना समोरच्या खुर्च्यावर बसायला सांगितले. ओके, मी काही अडून वगैरे बोलणार नाही. सरळ जे आहे ते स्पष्ट सांगतो. मला अशा एका एम्प्लॉईची गरज आहे जो मला माझ्या ऑफिसमध्ये मदत करेल ॲज अ कम्प्युटर इंजिनियर म्हणून. मी आजपर्यंत कोणालाही या ऑफिसमध्ये ठेवले नाही कारण माझा कोणावरही विश्वास नव्हता. त्याला काही इन्सिडंट्स कारणीभूत आहेत. मी त्याबद्दल तुम्हाला काही सांगू शकत नाही. पण मला वाटते आता गरज आहे कंपनीला. सो इफ यू डोंट माइंड, कॅन यू जॉईन अवर ऑफिस नयन? जगताप सर नयनला म्हणाले. त्यांचे बोलणे ऐकून नयन आणि मंदार अवाक झाले. सर, मी म्हणजे मला कसे? नयन एकदा जगताप सर व एकदा मंदारकडे बघत म्हणाला. मंदारने त्याला नजरेनेच खुणावले तसा नयन गप्प बसला. सर, करेल तो. 1 तारखेपासून होईल तो जॉईन. तुम्ही काळजी करू नका, मंदार म्हणाला. त्याच्या बोलण्यावर नयन त्याच्याकडे बघतच राहिला. मंदारने त्याला थोपटत घरी गेल्यावर बोलू असा इशारा केला. ठीक आहे, मी तुम्हाला सोडायची व्यवस्था करतो, म्हणत जगताप सरांनी इंटरकॉमवरून कोणाला तरी सूचना दिल्या आणि त्या दोघांना जायला सांगितले. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने मंदारने नयनची छान तयारी केली. त्याला काही गोष्टी समजावल्या, त्यामुळे नयन तयार झाला ऑफिस जॉईन करायला.
मंदारने त्याला नवीन कपडे, शूज आणि बरेच काही खरेदी केले. तो नको म्हणत असतानाही मंदारने तुझा पगार होईल तेव्हा परत कर या अटीवर सर्व घेतले. 1 तारखेपासून नयन जॉईन झाला. तो हळूहळू शिकत होता. जे काही शिकायचा ते अगदी मनापासून शिकत होता. थोड्या दिवसातच त्याचे ऑफिसमध्ये नावलौकिक झाले. जगताप सर तर त्याच्यावर खूप खुश होते. दिवस सरत होते. नयन आणि मंदार दिवसेंदिवस प्रगती करत होते. आज ते दोघेही परमनंट होते. चांगल्या पोस्टवर होते. दोघांनी मिळून छान एकमेकांना साथ दिली. नयनने स्वतःचा फ्लॅट घेतला. मंदार आणि मानसी यांच्या आग्रहाखातर त्याने एक छान मुलीशी लग्न केले. नयनने स्वतःला प्रोस्थेटिक लेग बसवून घेतले. आता तो त्यांच्या मदतीने चालायला लागला होता. आज नयन मंदारमुळे एक जबाबदार व्यक्ती झाला होता. मंदारने एका उत्तम व्यक्तीला घडवले होते. जर त्याने नयनला मदत केली नसती तर, त्याला उभा केला नसता तर आज माहीत नाही नयन कुठल्या गल्लीत भीक मागत बसला असता किंवा मरण आळवत बसला असता. आजही नयन मंदारचे आभार मानत थकत नाही, कारण त्याच्यामुळे नयन उभा राहिला. आपल्या या देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना फक्त एक मदतीचा हात अपेक्षित असतो. प्रत्येकाला शक्य नाही ते, परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी तरी नक्कीच जमेल तशी एखाद्याला तरी मदत करावी. तुमचे एक पाऊल समोरच्याला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाऊ शकते. आज नयनसारखे अनेक लोक आहेत ज्यांना परिस्थिती अभावी किंवा हतबलतेमुळे पोटासाठी अशा मार्गांना लागावे लागते. योग्य मदत आणि योग्य मार्गदर्शन जर त्यांना भेटले तर असे लोक खूप पुढे जाऊ शकतात. सोबत इतरांनाही घेऊन जाऊ शकतात, कारण त्यांना परिस्थितीची जाण असते. नयनने कामाबरोबरच जे त्याचे स्वप्न होते तेही हळूहळू पूर्ण केले. त्याने अकॅडमी ओपन केली, जिथे विद्यार्थी कमी फीमध्ये जास्तीत जास्त आपल्या क्षेत्रात जाण्यासाठी तयारी करणार होते. तिथे तो पोलीस फोर्स, आर्मी, एअरफोर्समध्ये जाण्यासाठी तत्पर असणाऱ्या, पण ज्यांची पैसे भरण्याची कॅपॅसिटी नाही किंवा जे गरीब आहेत अशांना तो पुढे जाण्यासाठी मदत करत होता. आणि त्याला साथ देत होते मंदार व त्याची फॅमिली आणि नयनची बायको. त्या सर्वांनी नयनची सर्वतोपरी मदत केली व त्याला यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवले. आज त्याच्या अकॅडमीमधून अनेक पोलीस ऑफिसर, आर्मी ऑफिसर घडले आहेत, जे यशस्वीपणे त्यांच्या कारकिर्दीत वाटचाल करत आहेत. मंदारसारख्या त्या सर्व व्हॉलंटियर्सना मानाचा मुजरा, ज्यांनी असे अनेक अडचणीतून अशा अनेक लोकांना बाहेर काढले आहे, ज्यांच्यामुळे बरेच लोक सुंदर आयुष्य जगत आहेत. आशा करते की सर्वांना कथा आवडली असावी. कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. धन्यवाद.